तर आलू बघा नवीन घरी. अगोदर आपण शेणाची पाटी देऊ. शेणवाले तर का ना ओरडतच असते मला, पण न गातात आहे का ना, त्यांना पण आवडतं नाही आवडतं व्हिडिओचं. आणि केलं म्हणलं की गिरेल. तर चला आज तुम्हाला घर दाखवणार आहे मी. हां तसं तर सगळं झालं होतं दाखवणारच आहे. वायरे आहे त्या दमानं फुटानं घेतलं होतं. आमच्या सासूबाईला आणलं होतं. हे असं बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यावर का नाही करंट नाही ना वायरीला. येऊ जाऊ का मग खाली. काढू का व्हिडिओ. सबसिडी काढ बाबा व्हिडिओ. बसली तर बसली सबसिडी. पहिलंच असं बनवायचं होतं. लय एका माणसानं इतकं मटेरियलचं वाटोळं केलं. पहिलंच गिरील झालं असतं, पण इतकं वाटोळं केलं त्यानं काय त्याला नको तेवढ्या शिव्या देऊ वाटतं. पण आता जाऊ द्या मरू द्या, आपली चूक झाली म्हणायचं. आपण त्याला काम सांगितलं. तर बघा ही अशी गिरील बनवली या त्या वरती टाकायला. ते गिरीलचं मिस्त्री आहे तर परफेक्टच आहे, तर जीवरचं आहे तर वाटतं. असलं तर सांगा जा त्यांना बी. तुमच्या इथं कुठल्या मिस्त्रीनं काम केलं सांगा आम्हाला गिरीलचं. ते बी बाबा असं 100 वेळा टेप लावू लावू जार झालता तरी पण नीटनेटकं नाही केलं त्यानं. 10-15 हजाराच्या सामानाला घोडा लावला त्यानं. त्याची मशीन आहे त्याला तर 1 पण रुपया देणार नाही आता आम्ही. अगोदर त्या संग भांडणच करणार आहे. त्याची मशीन सुद्धा न्यायला आलं नाही. बाय कसली भारी बनवलंय बाय की. हे पहिलं बनवलं होतं त्यानं फ्रेम फोटो. म्हणला फ्रेम बनवतो आणि इथं लावतो. म्हणला फ्रेम बनवतो आणि इथं लावतो. आणि इथं लावून म्हणला जणू काय त्यात आता आमचा फोटो बसून वरनं हार लावायचा होता असं करतो म्हणत होता. आणि केलं तर काहीच नाही. मरणाचं मटेरियल आता त्यानं वाया घालवलं. त्याला कुणी सुद्धा त्याचा व्हिडिओ केला असता ना तर तुम्हाला सुद्धा बघायला भेटला असता. पण जाऊ द्या आता का. आमच्या आत्या आजारी असते सारखं कुठं जात नाही काय नाही. बळच आणलंय चला 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 म्हणून. आता आणलं तर घामा घुम झाल्यात नुसतं. दम भरलाय त्यांना. बस आता थोड्या वेळ परत जाऊ हळूहळू. तर ते गिरीलचं बनवलेलं आहे. ते बसवल्यावर अजून एकदा तुम्हाला दाखवते. हो का बाथरूम असे बांधले ते. खाली अशी फरशी टाकली. आतलं घर पण तुम्हाला दाखवते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. अशी फरशी लावली पूर्ण लावली बघा. हिथून तिथूनच लावली या. तर अजून कलर दिलेला नाही. आमच्या इथं असलं चौकटीच कुठं भेटत नाही. त्या काय म्हणतात ते मन ह्यांना का नाही तसली बिल्डिंगची फॅशन म्हणजे नाही का. ही त्यांना ते आवडलंच नाही म्हणून तर तुम्हाला दाखवते. हा का पूर्णच्या पूर्ण बनवलेलं म्हणजे नाही का काय म्हणतात ते. फरशी बसवली. इकडं कोपऱ्यात कॉर्नर बसवलाय. ही बाथरूम आहे. इकडं नळ हे सगळं बसवलंय. फरशी तसली आहे असं घसरून बिसरून अजिबात आपटणार नाही. पाणी सांडू काय बी सांडू तसली फरशी बसवली आहे बाथरूमला. ही एक बाथरूम बांधलंय. आणि आंघोळीचं तर एवढं फॅन्टॅस्टिक आहे का नाही. लय फॅन्टॅस्टिक आहे. आणि ह्या काही इथं असलं बेसिन बसवलंय. मग ह्यांना ही बेसिन बसवलं. मग ती शिल्लक होतं. मग ती शिल्लक मला राहिलेलं दिलं. त्याला पाणी आहे थोडंसंच आहे पाणी चेकिंग साठी नाही का.
ती बसवलं होतं. इथं पहिली खिडकी होती ती काढून टाकली आणि आता ही भिंतच करून टाकली. तर चला तुम्हाला आता ही बाथरूम दाखवते. ही पण बाथरूम तसंच बांधलंय, पण ही लय मोठं आहे. त्याला थोडंसं खड्डा झालाय तर पायरी पाहिजे होती. हे कापड आहे ते सिमेंटवाल्यांना हे केलेलं आहे ना, काय म्हणते ते फरशीवाल्यांना घेतलेलं कापड. इथं एक कॉर्नर बसवलाय, इथं एक नळ बसवलाय आणि इथं एक नळ बसवलाय. आणि ही शावर ते नाही का गरम पाण्याचं हे ते असतं ना, ही गरम पाण्याचं नळ ही बंद चालू करायचं काहीतरी असेल. हे शावरचं असेल बहुतेक, इथनं चालू केलं की शावर मधलं पाणी येत असेल. परत ही 2 नळ असतील कशाची तरी, आपल्याला काय माहित नाही तेवढं. इथं पण तशीच फरशी बसवली अशी नाही का, काय म्हणतात त्याला, असं घसरून हे आपटत नाही. म्हातारा माणूस असू द्या, नाहीतर तरुण असू द्या, नाहीतर लिकरू असू द्या, नाहीतर कोणी पण अजिबात घसरणार नाही. मला बी दम भरला की म्हातारा माणसाने. आणि बाहेर निघलं का नाही लगे इथं पायरी केली एक, तिथनं डायरेक्ट ह्याच्यावर नाही येते गाडीवर बसवा, गाडीवर सोडून या त्याला घरी. ह्याच्यावर इथं एक पायरी केली आणि लगेच डायरेक्ट फरशी आहे. असं बनवलंय बाथरूम, आंघोळीचं आणि संडास बाथरूम. आणि आता इथं साईड इकडे पाण्याची टाकी बसली, चपटी बसवली. आमच्या इकडे ही चपटी टाकी भेटत नाही. इकडं जीवरला ही ती भेटत नाही अजिबात. ही पुण्यावरनं आणलेलं आहे टाकी, फरशी, बेसिन. ही परत खालची ही फरशी वाट्यावरली ही. परत साईडनं असं बांधकाम घेतलेलं आहे, वरनं असं पत्र टाकलेलं आहे. तर इथं एक गेट ठेवलाय बारकासा. परत तिकडं वडायचा करायचा होता आम्हाला. कुठे गेला? हां बघा तिकडं, तिथं वडायचा करायचा होता पण नाही केला. कारण ते वडायचाला कसं आहे माहिती आहे का, ते पुढचं काम काढायचं वाटतं परत भविष्यात, कारण ती लोकांची जागा आहे त्याच्यामुळं. तिथं बाहेर गिरिलचं चालू केलंय. आता परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे तुम्हाला सांगते. आतमधलं घर आणि भांडी कशी मांडल्यात ती, परत त्याला गिरिल बसवल्यावर कसं दिसतंय ती. आणि काय लोकांचंच नाही, आमच्याच जाऊबाईचं आहे मोठ्या, त्यामुळे मला काय लाज वाटत नाही. नावं ठेवायचं जरा कमी करा, आहे का नाही. मग त्या दिवशी इथं चिटकून बसल्या होत्या त्या, आता मी चिटकून बसल. इथं ते फेविकॉल सांडलेला आहे आणि नुसतं चिटकत बी नाही त्यानं, मरणाची आग पण उठते. तर कसं वाटतंय एवढं मोठं काम केलंय, तर तुम्हाला कसं वाटतंय तेवढं कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आम्हाला पण तेवढं चांगलं वाटतंय, सगळ्यांना कौतुक करावं असं आम्हाला पण वाटत असतं. तुम्ही पण कौतुक करून सांगा कमेंटमध्ये, अजून चांगलं वाटन. तर चला, हा व्हिडिओ इथंच संपला. तर बाय.